नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आज आपण अनुभव ऐकणार आहोत नागपूर येथील नलिनीताई बर्वे यांचा. अनुभवाचे बोल आहेत. जे जे भाविक भक्त कोणी दर्शन देती कैवल्यदानी. जय गजानन. त्या असं म्हणतात, मी नलिनी बर्वे. आता वयाची 90 पार करून 3-4 वर्षे उलटली. निवृत्त शिक्षिका. मला वाटतं माझे जे काही गजानन महाराजांविषयीचे अनुभव आता मी इथे सांगणार आहे ते अनुभव ऐकणाऱ्यांमध्ये क्वचितच कुणी माझ्यापेक्षा वयाने मोठा असणार. प्रत्येक भक्ताला येणारा अनुभव हा त्या त्या भक्ताच्या दृष्टीतून विचार केला तर मोठाच असतो, नाही का? मलाही असं वाटलं की आपणही आपला अनुभव कुणाला तरी सांगावा. माझा हा अनुभव चांगला 60 वर्ष जुना आहे. पण मला वाटतं अनुभव जुना असो वा नवीन, महाराजांविषयी प्रेम मनात असेल तर तो अनुभव तेवढाच गोड वाटतो. आपली भारतभूमी, त्यातही आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. आपल्या गुरुस्थानी वेगवेगळ्या संतांपैकी कुणीही असलं तरीही ते गुरुतत्व तुम्हाला एकच आनंद मिळवून देतं. तुम्हाला सांगते, अहो तेव्हा मी शेगावला फक्त ₹1.25 पोस्टाद्वारे पाठवित होते. एकदा मनात नकळत विचार आला, साईनाथ की गजानन महाराज? अहो तुम्हाला सांगते, मनी ऑर्डर फॉर्मवर तब्बल 3 वेळा पत्ता शेगाव संस्थांचा, पण वर गजानन महाराज ऐवजी साईनाथ असंच लिहिलं गेलं. आणि गजानन महाराजांनी जणू ग्वाही दिली की आम्ही एकच आहोत. तेव्हापासून गजानन विजय वाचित असताना एक ओळ प्रकर्षाने मला लक्षात राहू लागली. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या वाटेवरी भाविक आणून सोडावया. मला आठवतं खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मला आता नेमकं साल आठवत नाही, पण मी तेव्हा पुण्याला भाच्याच्या लग्नासाठी गेले होते. तेथून परतताना मला नांदगावला काही काम होतं. मनात विचार आला, त्याच भागात जायचं तर शिर्डीला दर्शन घेऊन पुढे नागपूरला जाऊ. माझ्या आते बहिणीला माझी कल्पना आवडली. तिने मला व माझ्या 10 वर्षे वयाच्या शैलाला बसमध्ये बसवून दिलं. पुण्याहून बस सुटली. लग्नाला गेले असल्याने सोबत दागिने, भारी कपडे, पैसे असं भरपूर सामान होतं. काही वेळाने नारायणगाव आलं. शैला मला बोलली, आई बाथरूमला जायचं आहे. म्हणून आम्ही दोघी खाली उतरलो. आम्ही परत येतच होतो तर एक मुलगा मला म्हणाला, ताई तुमची बस तर निघून गेली. ते ऐकून मी म्हटलं, अरे काहीतरीच काय सांगतोस? पण पाहिलं तर बस खरोखरच निघून गेली होती. माझ्या पोटात धस्स झालं. पायाखालची जमीन सरकली. भारी किमतीचं सामान गेलं ही एक चिंता, तर अनोळखी गावात लहान मुलीसह मी एकटी ही दुसरी चिंता. मनात ताबडतोब गजानन महाराजांचा धावा सुरू केला. महाराज साईच्या दर्शनाची इच्छा धरून तिकडे निघाले होते. आता माझं सामान मला प्राप्त होणं आणि माझं दर्शन होणं ही जबाबदारी तुमची. मला पुढील मार्ग सुचवा. इथे मला तुमच्याशिवाय कोण मदत करणार? असा प्रश्न महाराजांसाठी उपस्थित करून मध्येच गजानन महाराज की जय आणि मध्येच गणगण गणात बोते असा धावा मनात सुरू झाला. नंतर तेथील नियंत्रण कक्षात भेटून माहिती दिली. महाराजांच्या कृपेने तेथील माणूस मदतरूप ठरला. तो म्हणाला, मी पुढील बस स्टेशनवर फोन करून तुमचं सामान उतरवून घेण्याची सोय करतो. आमचं बोलणं होतच होतं. इतक्यात एक बस स्टेशनात शिरली. ती त्याच डायरेक्शनने जाणार होती. तेथील माणसाने आम्हाला त्या बसमध्ये जागा मिळवून पुढील प्रवासाची सोय करून दिली. महाराजांचा धावा करीत करीतच आमचा प्रवास पुढे सुरू झाला. काही वेळ झाला असेल तर पुढे आमची पहिली बस वाटेत उभी दिसली. ती आमचीच वाट पाहत थांबली होती. कंडक्टर म्हणाला,
बस पुढे निघाली आणि काही वेळाने मला हे सामान पाहून तुमची आठवण झाली म्हणून तुमच्यासाठीच बस थांबवली. आमचं पूर्ण सामान अगदी सुरक्षित होतं. पुढे दर्शनही छान झालं. आता मी तुम्हाला जवळपास 60 वर्षांपूर्वीचा दुसरा अनुभव सांगते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की महाराजांचे अनुभव भक्तांना कसे सातत्याने येत आहेत. दासगणूंनी पोथीत म्हटलं आहेच की जे जे भाविक भक्त कोणी त्यांना आजही दर्शन देती कैवल्यदानी. मी भुसावळला गेले होते. तिथून शेगावला दर्शनासाठी गेले आणि कुठल्याशा गाडीने रात्री माझ्या कडेवर 1.5 वर्षाच्या मुलीला घेऊन नागपूरला परतले. नागपूर मुख्य स्टेशनच्या आधी अजनी स्टेशन येतं. आमचं घर तिथून जवळ होतं. रात्री 3:30लाच अजनी स्टेशनला, पण प्लॅटफॉर्मच्या अलीकडे गाडी थांबली. आमच्या डब्यात एक मुस्लिम स्त्री बसली होती. ती म्हणाली, बहना, यहाँ तो कोई भी नहीं है, आप मुख्य स्टेशन पर उतर जाना. मी म्हटलं, नहीं, यहाँ से मकान नज़दीक है, बाकी महाराज की मर्जी. मी मुलीसह खाली उतरले. हातात एक बॅग होती. आजूबाजूला कुणीही नव्हतं. मी महाराजांचं नाव घेऊन 2 पावलं स्टेशनकडे सरकले. तोच अचानक भगवे कपडे धारण केलेला एक उंच माणूस समोर उभा ठाकला. मला म्हणाला, बॅग मला द्या आणि माझ्या मागे या. त्याने प्लॅटफॉर्मवर बॅग ठेवून वेटिंग रूममध्ये बेंचवर मुलीला निजलेल्या स्थितीत ठेवलं. मला म्हणाला, उजेड होईस तो इथेच थांब. मी बॅग बाजूला ठेवून त्या माणसाला काही पैसे द्यावे म्हणून पैसे हाती घेतले, तर तिथे कुणीही नव्हतं. मी विस्मयचकित होऊन 2 मिनिटं पाहतच राहिले. लगेच मुलीला घेऊन बाहेर डोकावलं. समोर TC उभा होता. त्याच्याकडे विचारणा केली तर तो म्हणाला, एक भगवे कपडे घातलेला उंच माणूस आता माझ्याकडे आला. त्यानं मला सांगितलं, या बाईनं सकाळी रिक्षा करून द्या. आणि बघता बघता दिसेनासा झाला. कुठून आला, कुठे गेला, मला काही समजलं नाही. ते ऐकून माझं मन मला विचारू लागलं, वेडे, तुला तरी कळलं का कोण होता तो? अगं, तुझे महाराज तुझ्या मदतीसाठी धावले, असं नाही वाटत तुला? मनातल्या मनात सुरू असलेल्या त्या संवादात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. त्या दिवशी त्या प्लॅटफॉर्मवरून उगवत्या सूर्याचं मोहक रूप पाहिलं. रात्रीचा तो प्रसंग आठवून पोथीतील लक्ष्मणहरी जांजळाला महाराजांनी बोरी बंदर स्टेशनवर संन्याशाच्या वेशात दिलेल्या दर्शनाची आठवण झाली आणि नकळत हात जोडून शब्द निघालेत, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आजचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये आपण कळवू शकता. असेच आणखी अनुभव ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याही चेक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासहित. तोपर्यंत गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.